काल पुण्यामध्ये घोषणांचा पाऊस आणि धमकीवजा कार्यकर्त्यांनाही समजावून सांगण्याचा एक प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेब करताना आम्ही पाहिला. अमित शाह साहेबांनाही करताना आम्ही पाहिलं. फडणवीस साहेबांच्या विद्वत्तेची कधी कधी कीव येते आम्हाला की ते म्हणतात की मराठा आरक्षणाच्या बद्दलचं विरोधकांनी आम्हाला सांगावं. आपल्याला माहिती आहे ते चुकीचा इतिहास सांगण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेसच मराठ्यांना आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलेलं होतं. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस टिकवू शकले नाहीत आणि त्याच्यानंतर 2014 मध्ये यांनी स्वतः मराठा आरक्षणाच्या बद्दलची भूमिका मांडली होती की आमचं सरकार राज्यात आणि देशात द्या निवडून, तर आम्ही तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देतो, धनगरांना आरक्षण देतो, गोऱ्यांना आरक्षण देतो, अशा पद्धतीच्या घोषणेचा पाऊस त्या काळात पाडलेला होता. 2014 ते 2019 केंद्रात आणि राज्यात सरकार होतं. 2019 मध्ये पुन्हा केंद्रात त्यांचं सरकार आलं. 2019 मध्ये सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भाजप पुन्हा महाराष्ट्रात निवडून आली आणि पहाटेचं सरकार यांनी बनवलं. महाराष्ट्र झोपला होता त्यावेळेस तोडजोडीचं पुन्हा एक राजकारण महाराष्ट्रात झालं आणि पहाटेचं सरकार यांनी बनवलं आणि महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम त्या काळात केलं. आणि त्या सगळ्या गोष्टी घडत असताना पुन्हा कोरोनाचा काळ झाल्यानंतर असंविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये बनवण्यामध्ये, कारण की मी असंविधानिक सरकार म्हणत नाही, सुप्रीम कोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की माननीय राज्यपाल त्यावेळेचे भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदेच्या त्यांच्या सुरक्षेच्या पत्रावर कुठलंही बहुमत नसताना, कुठल्याही बहुमताचा आकडा न दिला असताना सरळ त्यांना मुख्यमंत्री पदासाठी त्यांना निमंत्रित केलं गेलं आणि हे माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यांनी सांगितलं की चुकीचं कसं केलं गेलेलं आहे हे निदर्शनास आणलेलं आहे. त्यामुळे एक असंविधानिक सरकार बनवण्यामध्ये भाजपला त्या ठिकाणी यश आलं. 105 आमदार महाराष्ट्रामध्ये भाजपला निवडून मागच्या काळात दिलेत, आता ते 103 वर आले, पण 105 आमदार त्यावेळेस निवडून दिलेत. ते काही महाराष्ट्राच्या जनतेने चूक केली असं आता महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं की भाजपला आम्ही चुकून हे आमदार निवडून दिलेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचाराला, संविधानिक व्यवस्थेलाच काळीमा फासण्याचं काम भाजपने केलं. आणि आज देवेंद्र फडणवीस तिथून पुण्यातून सांगतात की विरोधकांनी पहिले भूमिका मांडावी. अहो, राज्यात सरकार तुमचं, केंद्रात तुमचं सरकार, तुम्ही द्या ना आरक्षण. तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे? अदानीला जमिनी विकून देऊन राहिलेत महाराष्ट्राच्या, तर आम्हाला विचारून देतात. आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढवतात, शेतकरी विरोधी धोरण निर्माण करतात, ते आम्हाला विचारून धोरण निर्माण करतात. महाराष्ट्राच्या बेरोजगारांना कायम बेरोजगार करण्याची व्यवस्था तुम्ही करतात आहात, ते काय आम्हाला विचारून करतात आहात? याचं उत्तर का देत नाही? हजारो कोटीच्या जमिनी महाराष्ट्रातल्या, गुजरातच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर दिल्या जातात. महाराष्ट्र लुटून दिला जातो, महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये पाठवले जातात, त्यावेळेस का आम्हाला विचारून देतात का? याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही सत्तेचं सुख भोगलं, जे काही आश्वासन तुम्ही दिलेत, मराठा समाजाला असेल, धनगर समाजाला असेल, गोवारी समाजाला असेल, त्या आश्वासनाची पूर्तता तुम्हाला करायची आहे आणि म्हणून आपलं दुसऱ्यावर झटकायचं नाही. हे पाप तुम्ही करू नका, हा सल्ला आम्ही या ठिकाणी देतो आहे. आणि पवार साहेबांच्या बद्दलचं अमित शहानी जे काही वक्तव्य केलं, मला ते काय म्हणजे मला तर काय वाटतं की बोलायचं म्हणून बोलायचं का, अशा पद्धतीचं आहे.
2017 मध्ये आपणच सत्कार केलात पवार साहेबांचा. नरेंद्र मोदी साहेब काय दिलं होतं त्यांना? आपण पद्मविभूषण आपण दिलेलं होतं. आता त्यांनाच तुम्ही भ्रष्टाचाराचा सरदार म्हणत असाल तर भ्रष्टाचाराचे सरदार तर स्वतः मोदी आहेत. सगळे भ्रष्टाचारी देशभरातले जमा करून त्यांना सुरक्षित करून सत्ता आणि पैसा हे राजकारण देशामध्ये नरेंद्र मोदींनी आणलं आणि भ्रष्टाचाराचे सरदार आता नरेंद्र मोदी आहेत. अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे. आणि म्हणून आम्हाला वाटत होतं की अमित शहा इथं आल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला काही देऊन जातील, काही सांगून जातील, पण तेच जुनं भाषण करून इथून गेलेत. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. पण विशालगडाच्या बद्दलची भूमिका या ठिकाणी मी मांडली पाहिजे. मी मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदेचं एक भाषण मी ऐकत होतो. 20 जून रोजीचं भाषण आहे. स्वराज्याची राजधानी रायगड येथे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की मला विशालगडाचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. हे मी एकनाथ शिंदेचं 20 जून रोजीचं मी रायगडवरचं स्वराज्याच्या राजधानी रायगडवर त्यांचं जे भाषण होतं ते भाषण मी ऐकत होतो आणि त्याच्यात सांगितलं की मी विशालगडाचा करेक्ट कार्यक्रम मला करायचा आहे. आता मला हे कळत नाही की त्यानंतर 14 जुलै ऑगस्ट म्हणजे आत्ता परवा अतिक्रमण हटवायच्या नावाखाली विशालगडाच्या पायथ्याखालील दंगली झाल्यात आणि त्या दंगली सरकार पुरस्कृत होत्या हे स्पष्ट होते आहे. कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं होतं. 5 जुलै रोजी स्थानिकांना या संदर्भात जिल्हाधिकारी भेट घेऊन अशी घटना होऊ शकते असे सांगितले होते, तरी सरकारने त्या ठिकाणी दखल घेतली नाही आणि 12 जुलैला त्या ठिकाणी अर्जही सुद्धा कलेक्टरला शेतकऱ्यांनी तिथल्या लोकांनी स्थानिकांनी दिलेला होता. मी मुद्दाम तुम्हाला तारखा आणि वेळ तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे आणि भाजप प्रणित सरकारला आता सत्तेतून जाण्याची भीती जी निर्माण झालेली आहे त्या भीतीपोटी महाराष्ट्रामध्ये मुस्लिम हिंदूवाद, बौद्ध हिंदूवाद निर्माण करून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न, जातीमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न हे लोक करतात आहेत. ते महाराष्ट्राची जनता कधीच सहन करणार नाही आणि त्यासाठी सरकारने हे अशा पद्धतीचं पाप करू नये असा आमचा सल्ला आहे. आणि सरकारने हे केलं तर काँग्रेस त्याला जशा तसं उत्तर देईल ही भूमिका या ठिकाणी मी स्पष्ट करायला आपल्यापुढे आलेला आहे. छगन भुजबळ गेले होते आणि त्यानंतर ही भेट ठरलेली आहे. तुम्हाला काय वाटतं म्हणजे कालचं भाषण आणि आजची ही भेट विरोधकांनी भूमिका स्पष्ट करा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि आज शरद पवार भेटीला गेले. नाही, आम्ही ऑलरेडी भूमिका स्पष्ट केलेली आहे. एकनाथ शिंदे सरकारच्या पुढे आम्ही जाऊन आलेलो आहोत. मी स्वतः होतो त्याच्यामध्ये. आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, आमचे थोरात साहेब होते, वडेट्टीवार होते आमचे विरोधी पक्षनेते. आम्ही स्वतः जाऊन आम्ही आमची भूमिका मांडून आलेलो आहोत. रोज काही भूमिका मांडायची नसते. त्याच्यामुळे पवार साहेब आज एकनाथ शिंदे साहेबांना कशासाठी भेटलेत हा विषय ते बाहेर आल्यानंतरच त्याचा उलगडा ते करतील. पण मला असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या बाबत आणि ओबीसी आरक्षणाबद्दलची भूमिका महाराष्ट्राच्या सरकारने तातडीनं स्पष्ट केली पाहिजे आणि महाराष्ट्रातला या पद्धतीचं आपसातले भांडणं, हे वैरत्व लहान लहान मुलांमध्ये जे निर्माण करण्याचं काम जे सुरू झालेलं आहे ते तातडीने थांबवलं पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. एकीकडे सरकार म्हणतो की भूमिका स्पष्ट करत नाही आणि दुसरीकडे शरद पवार त्यांना सरकारच्या नेतृत्वाला भेटायला जातात. कुठे ना कुठे या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये समन्वय पाहायला मिळत नाही, कारण इकडे शरद पवार जातात, दुसरीकडे तुम्ही जाऊन आला असं म्हणतात. बघा, त्यांनी जेव्हा सर्वपक्षीय मीटिंग बोलवली होती त्या मीटिंगमध्ये आम्ही गेलेलो होतो आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही आमची भूमिका मांडली. आज पवार साहेब कशासाठी भेटायला गेले
हे सांगण्याचं कारण आता मी काही सांगू शकत नाही. पवारसाहेब बाहेर आल्यानंतर जेव्हा माध्यमाशी ते बोलतील ते स्पष्ट करतील. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता जे संघाची लोक आहेत, जे सरकारी कर्मचारी आहेत, ते संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आणि 1960 झाल्यापासून बंदी उठवलेली आहे. कशाबद्दल तुम्ही बोलताय? बघा, मूळ प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर त्यांनी जे काही धोरणं आणलीत ती धोरणं चुकीची ठरलीत. त्याच्यामध्ये एक धोरण होतं त्यांचं की UPSCची परीक्षा न घेता डायरेक्ट RSSच्या लोकांना जॉईंट सेक्रेटरी रँकवर घेण्याच्या बाबतचा त्यांनी एक निर्णय केलेला होता आणि त्याच्यामध्ये अनेक अधिकारी त्याच्यात झालेत. आता ही RSSवर बंदीचा विषय हा सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी त्यावेळेस केलेला होता. ते गृहमंत्री होते आणि इतके वर्ष RSSवर बंदी असताना आता गुजरातच्याच प्रधानमंत्र्यांनी, सरदार वल्लभभाई पटेल तर हे देशाचे होते पण आता हे प्रधानमंत्री गुजरातचे आहेत. मी त्याचा उल्लेख याच्यासाठीच करतो की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये नेऊन गुजरात कसं मोठं करता येईल, गुजरातसाठी काय फायदे करता येईल तेच विचार करतात. सरदार वल्लभभाई पटेल हे पूर्ण देशासाठी विचार करत होते. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला यांनी तोडून आज समजा त्यांनी GR काढला असेल, 1966चा तो GR होता, त्यांनी काढलेला बंदी होती. आता 9 जुलै 2024मध्ये आदेश काढून ते उठवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता RSSच्या कार्यक्रमातच नव्हे तर RSSच्या लोकांना आता पुढं नोकऱ्यामध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातले काही नियम ते बनवणार आहे. जनगण मन हे उद्याचं राष्ट्रगीत राहील की नाही, हे सदा वत्सलम हे राहील, हे आता आपल्याला काही सांगता येत नाही. त्यामुळे मला ज्या गोष्टी या देशाच्या हिताच्या होत्या त्या पद्धतीचा निर्णय त्या काळात सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी घेतलेला होता. पण आज आता नरेंद्र मोदीच्या सरकारने हे धोरण का रद्द केलं याचं उत्तर आज मला त्या ठिकाणी देता येणार नाही. पण देशासाठी, देशाच्या हितासाठी हे बरोबर नाही एवढं या ठिकाणी म्हणता येईल. काँग्रेस पक्ष आपली भूमिका स्पष्ट करत आहे आणि अमित शहाचा एक व्हिडिओ पण ट्विट करण्यात आला आहे. कसं बघता, कारण कसाबला बिर्याणी नेमकं कोणी दिली हा एक विषय अजूनही मला एक गोष्ट कळायला कारण नाही. ज्या उज्ज्वल निकमला या लोकांनी तिकीट दिलेली होती आता लोकसभेची, त्यांना हे सगळं माहिती आहे आणि त्याच्यामुळे उज्ज्वल निकमच जो काही चमत्कार घडवलेला होता तो कोणाच्या इशाऱ्याने घडवलेला होता हे उज्ज्वल निकमच सांगतील. उज्ज्वल निकम देशासाठी काम करत होते की भाजपसाठी काम करत होते हाही प्रश्न आता या ठिकाणी महत्त्वाचा निर्माण झालेला आहे. सरकारी वकील हे कुठल्याही पक्षाचे नसतात. सरकारी वकील हे कायद्याला न्याय देण्यासाठी आणि जे बदमाश लोक असतात त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम ते करतात. ते निष्पक्षपाती असतात. पण आता उज्ज्वल निकम हे सरकारी वकील त्यावेळेस होते. आम्हाला वाटत होतं की ते त्या पद्धतीची कारवाई करत असतील, पण ते भाजपचे जेव्हा उमेदवार झालेत त्यावेळेस समजलं की उज्ज्वल निकमचा चेहरा असली कोण होता. आताही आपण पाहतोय की त्यांनी भाजपच्या तिकीटवर निवडणूक लढली असताना सुद्धा त्यांना पुन्हा सरकारी वकील नेमण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. त्यामुळे कायद्याला न्याय मिळेल की नाही किंवा राज्याच्या या गुन्हेगारी व्यवस्थेला न्याय मिळणार की नाही हे आता सांगता येणार नाही. हे संभ्रमात आता व्यवस्था आहे आणि म्हणून आम्ही त्याचा उज्ज्वल निकमच्या दुसऱ्या फेरनियुक्तीच्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी विरोध केलेला होता. पण सरकारने त्यांना नेमलेलं आहे. त्यामुळे बिर्याणीचा जो प्रश्न आहे तो उज्ज्वल निकमच त्याच्यामध्ये प्रॉपर स्पष्टता मांडतील, कारण की त्यांनीच ती लढाई लढलेली होती.
आता मला त्याच्यावर आज प्रतिक्रिया देण्यापेक्षा योग्य वेळ देऊन आता आहे लवकरच आलेला मैदान. सात आमदारांवर जी कारवाई होणार होती ती आता कारवाई न करता त्यांना उमेदवारी द्यायची अशी एक भूमिका काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मांडली आहे हायकमांडकडे. ती भूमिका कधी आहेत का की कारवाई होणार नाही? नाही हे बघा, हे सिक्रेट बायलेट होतं, टेक्निकली पॉईंट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कळतं आहे. त्यामुळे जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत त्या दोषींवर दोषी पे गाज गिरने वाली है, बस इतना ही मैं इतना कहूँगा आपको. कारवाई होणार झालीच आहे. आमच्या केंद्रीय संघटन महासचिवांनी सांगितलेले की ॲक्शन हमने ले लिया है, तर ले लिया. आता त्यांनी हायकमांडने जेव्हा काही निर्णय घेतलेला असेल तर याचा अर्थ आपण समजला पाहिजे. हे बघा, आमच्याजवळ पण खूप सारे लोक येतात त्यांची. आता तुम्हाला सांगतो, त्यांच्याकडे असलेल्या लोकांना निवडून येण्याची क्षमता राहिलेली नाही. पक्ष आता भाजपबद्दलचा लोकांमध्ये अविश्वास निर्माण झालेला आहे. अनेक लोक आमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे मी आज त्याच्यावरची प्रतिक्रिया नाही देत आहे. पण भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ज्यांनी पैसा कमवावा आणि खरेदी विक्रीमध्ये विश्वास ठेवावा, ही काही लोकशाही नाही. घोडे बाजाराचा उल्लेख स्वतः देवेंद्र फडणवीसांनी स्वतः केलेला होता. त्यावेळेस आम्हीच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली होती. सांगायचं तात्पर्य असं की त्यांना घोडे बाजारावर विश्वास आहे, लोकशाहीवर नाही. त्यामुळे अशा लोकांबद्दल बोलायचं काही कारण नाही. हां, ज्या जागा आम्हाला मिळतील त्या ठिकाणी त्या जागा आम्ही जिंकल्या पाहिजे असं कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसचा झेंडा कोकणातही रोवला गेला पाहिजे हा प्रयत्न आमचा आहे. सरकारी नोकरीत अजितदादांचा गुलाबी जो पॅटर्न आहे तो सुद्धा चर्चेत असलेला आपल्याला पाहिजे. 10,000 जो महिलांना दीक्षा देणार आहे त्या सुद्धा गुलाबी देणार असल्याचं सांगितलं जातं. मला या सरकारला एक सल्ला द्यायची आहे की या 6 महिन्यामध्ये जवळपास 1727 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. सरकारने या सगळीकडे गंभीरतेने लक्ष घातलं पाहिजे. अन्नदाता महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं आत्महत्या करत असेल ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. गुलाबी रंग घ्यायचा आहे की कोणता रंग घ्यायचा त्यांनी घ्यावा. आम्हाला कोणाच्या रंगाबद्दल आणि कोणाच्या चॉईसबद्दलचं त्याच्यावर, पण सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर दुर्लक्ष करणं आणि भ्रष्टाचारामध्येच गुंगून राहणं, शेतकऱ्याच्या नावाने योजना काढायच्या आणि शेतकऱ्यांचेच पैसे खायचे, त्याच्या टाळूवरचं लोणी खायचं, ही जे धोरण या महाराष्ट्रातल्या गुलाबी कोणती आमच्याकडे ते गुलाबी अळी पण येते कापसावर. त्यामुळे मला या रंगामध्ये जायचं नाही. आमचा मुद्दा एक आहे की जी काही परिस्थिती आज आहे राज्यामध्ये, काही भागामध्ये पुराची परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी भयावह परिस्थिती आहे. शेत्या पूर्ण पाण्याखाली गेलेल्या, दुबार पेरण्या सुरू झाले, दुबार पेरण्याची परिस्थिती, अजून सर्वे सरकारने चालू केलेला नाही अशी परिस्थिती, आणि काही भागामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष करावं. हे गंमत जम्मत जे महाराष्ट्रातलं सरकार करते आणि गंमत जम्मतच्या आड भ्रष्टाचार करते, या सगळ्या गोष्टीकडे सरकारने लक्ष घातलं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. 20 जून को स्वराज की राजधानी रायगढ़ जो महाराष्ट्र की शान है, छत्रपति शिवाजी महाराज ने वहाँ पे स्वराज की स्थापना की थी. वहाँ जाकर खुद मुख्यमंत्री ने भाषण किया था कि मैं आने वाले दिनों में विशालगढ़ का करेक्ट कार्यक्रम करूँगा. और अगस्त महीने में यानी थोड़े ही दिनों में 14 जुलाई को अतिक्रमण हटाओ के मुहिम के आधार पर विशालगढ़ के नीचे में
वहाँ पे दंगल कराकर मुस्लिम और हिंदू लड़ाई करवाकर उन्हें वो करेक्ट कार्यक्रम की शुरुआत की। अतिक्रमण हटाने के नाम से कई गुंडाइज्म वृत्ति के लड़कों ने वहाँ जाकर लोगों के घर दुकानें तोड़े, गाड़ी तोड़ी, मकानें तोड़े, मस्जिद तोड़ी। तो ये जो सरकार पुरस्कृत जो दंगल है वो इसमें स्पष्ट होती है। 5 जुलाई को जब लोगों को पता चला था कि 14 जुलाई को घटना हुई, 5 जुलाई को लोगों को पता चल गया था कि अपने यहाँ दंगल होने के कुछ कारण दिख रहे, तो ये कलेक्टर को जाके मिले, एसपी को मिले, लेकिन प्रशासन ने उसके ऊपर ध्यान नहीं दिया। और इसलिए हमारा आरोप नहीं है, ये वस्तुस्थिति ऐसी है कि सरकार ने विशालगढ़ का जो दंगल हुई है सरकार पुरस्कृत है, ये हमारा कहना है। आप ये कह रहे हैं कि सरकार प्रायोजित था पूरा विशालगढ़ हिंसा जो था, और इसके पीछे फिर क्या वजह हो सकती है? उनकी सरकार है, वो इस तरह की हिंसा अगर करवा रहे हैं तो उससे फायदा क्या है? देखो, हिंदू मुसलमान वाद कराकर वोटों का विभाजन कर राजनीति करना, ये बीजेपी और बीजेपी के साथियों का हमेशा काम रहा है। महाराष्ट्र में जिस तरह से उनकी पराजय हुई है, हार हुई है, अब हाल ही में आने वाले दिनों में विधानसभा के चुनाव है, और वो विधानसभा के चुनाव जीतने के लिए जो जो करना पड़ता है वो करने की कोशिश, एक अयशस्वी कोशिश वो लोग करने जा रहे हैं। उसका फायदा नहीं होगा, लेकिन लोगों में इस तरह का डर का माहौल बनाना, किसी धर्म के लोगों को डराना, ये जो महाराष्ट्र की भूमि में है, ये महाराष्ट्र की भूमि छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है, शाहफुला अम्बेडकर विचारधारा की भूमि है। ये भूमि पे ऐसे कृत्य करने वाले को कभी जनता माफ़ नहीं करती, ये सरकार को समझना चाहिए, लेकिन सरकार ये समझने को तैयार नहीं। अगर आप देखिए, मैंने आपको डेट बताया, उनका भाषण देख लीजिएगा, 20 जून का उनका भाषण रायगढ़ पे उन्हें दिया है। वो भाषण आप अगर देख लोगे तो उन्हें यही कहा, विशालगढ़ का नाम लिया उसमें कि मुझे करेक्ट कार्यक्रम करना है विशालगढ़ का, ये उनके भाषण में है। तो करेक्ट कार्यक्रम का अर्थ क्या होता है? और थोड़े ही दिनों में जून में भाषण किया और 14 जुलाई को घटना हुई, लेकिन वहाँ के लोगों ने जब कलेक्टर और एसपी को लेटर लिखा 5 जुलाई को, तो कलेक्टर और एसपी ने ध्यान देना चाहिए था, उनने भी ध्यान नहीं दिया। तो इसका मतलब है कि सरकार पुरस्कृत है। मैंने एक सवाल, शरद पवार साहब आज गए थे, सीएम से मुलाकात हुई, ये बताया जा रहा है कि आरक्षण के मुद्दे पर बात हुई। शरद पवार बड़े नेता हैं, अकेले भी जा सकते हैं, मिल सकते हैं किसी विषय पर, लेकिन अगर वो एनडीए के नेता के तौर पर गए तो फिर पूरा डेलीगेशन जाना चाहिए था। क्या आपको या बतौर कांग्रेस नेता आपको इस बात में कोई आपत्ति दिखाई देती है कि शरद पवार अकेले गए आरक्षण के मुद्दे पर सीएम से चर्चा करें? बीते दिनों छगन भुजबल आए थे, बोले हम आरक्षण के मुद्दे पर बात करने आए थे पवार साहब से। देखो, कौन किसको मिलने जा रहा है वो उनका इशू है, उसमें हमें दिक्कत करने की कोई तकलीफ, हमें तो कोई प्रॉब्लम नहीं है। पवार साहब काय के लिए गए क्या नहीं, वो तो प्रेस को बताएंगे, तो हमें कोई तकलीफ नहीं। वो एकनाथ शिंदे जी को, राज्य के मुख्यमंत्री को मिलने जा रहे, तकलीफ क्या है? जनता के इशू को गए होंगे, ऐसा हमारी सोच है, वो बताएंगे आपको। सर, क्रॉस वोटर्स के खिलाफ कहा जा रहा है कि उनको पार्टी से ना निकालकर उनको उम्मीदवारी नहीं दी जाएगी, ऐसा हाईकमान की ओर आप लोगों ने प्रस्तुत किया बात है, इसको लेकर देखो, ये टेक्निकल इशू है, सीक्रेट बैलेट है, और जो लोगों ने गड़बड़ की है उन लोगों को बख्शा नहीं जाएगा, उनको कार्रवाई की जाएंगी। और कैसी कार्रवाई का एक रहेगा वो हाईकमांड ने डिसाइड कर लिया है। उस दिन हमारे राष्ट्रीय महासचिव, संगठन महासचिव वेणुगोपाल जी ने आपको स्पष्ट किया है, कार्रवाई के लिए कार्रवाई यानी तय है कि उनको कार्रवाई होगी। सर, जो टेक्निकल इशू है, कार्रवाई की जाएगी, किस तरह की कार्रवाई वो बात की बात है, लेकिन सीधे तौर पर पार्टी से ना निकालना या सस्पेंड ना करना, जो इस तरह की कार्रवाई होती है उसको चुनाव आने तक रोके रखना, आप लोगों को ये डर है कि अगर हमने इनको सीधे तौर पर एक्शन ले लिया तो मैसेज गलत जाएगा उन विधानसभा क्षेत्र? नहीं, हमारा अगर मैंने कहा कि टेक्निकल इशू है, अगर हटाने का रहता, टेक्निकल इशू हमें आड़ा नहीं रहता तो हम 1 मिनट में हटा देते। हमें टेक्निकल इशू है, वो हमने आपको बताया है, और हमें कोई दिक्कत नहीं है। जो लोगों ने गड़बड़ की है
जिन लोगों ने पार्टी विरोधी काम किया है उसके ऊपर कार्रवाई करना ये पार्टी का अधिकार है और पार्टी करेगी। टिकट नहीं देंगे आने वाले समय में? अब देखेंगे आपको क्या होगा। अच्छा, जो आरएसएस को लेकर एक फैसला किया है केंद्र सरकार ने कि आरएसएस की शाखा में अब सरकारी कर्मचारी जा सकते हैं, 51 साल के बाद उस फैसले को दोबारा किया है सरकार ने। देखो, सरदार वल्लभ भाई पटेल जी ने ये निर्णय 1967 में लिया था और उसके बाद ये चल रहा था। सरकारें कई आई, कई गई, बदली। अटल बिहारी वाजपेयी जी की भी सरकार देश में आई और निर्णय का सबने समर्थन किया था। लेकिन मोदी सरकार ने, क्योंकि मोदी सरकार सिर्फ गुजरात की चिंता करती है, वो देश की नहीं, तो मोदी सरकार ने सरदार वल्लभ भाई पटेल का निर्णय बदलने का काम किया है। अब आरएसएस को भी उसमें कर्मचारियों के इसमें भी इन्वॉल्व करने की जो भूमिका ली है, हम उसका निषेध करते हैं। लेकिन सबसे बड़ा डर हम लोगों को है कि आने वाले दिनों में जनगण मन जो हमारा राष्ट्रगीत है वो रहेगा कि नहीं रहेगा, ये सदा वत्सलम वगैरह कुछ क्या आता है, इस बात का डर अभी हम सबको है। देखिए, अभी इस बारे में पार्लियामेंट भी शुरू है, अभी आज से पार्लियामेंट शुरू हुआ है, तो मुझे लगता है कि सरकार ने ये निर्णय लिया है तो वापस लेंगी सरकार, ऐसा हमें विश्वास है। आखिरी सवाल, आप खुद भी बीजेपी में रहे हैं, अगर इस तरह का फैसला 58-60 सालों के बाद लिया गया है तो बीजेपी नेताओं इसके पीछे क्या सोच रही है? आपके तो सभी लोग करीबी। दो चीज़ें हैं, मैंने शुरुआत में कहा अटल बिहारी वाजपेयी जी भी देश के प्रधानमंत्री रहे हैं। देश के हित में निर्णय लेने की क्षमता हमारे देश के कई प्रधानमंत्रियों में रही है और उन लोगों ने उस बात को, सरदार वल्लभ भाई पटेल जी का निर्णय को हमेशा मजबूती से देखा है। इनने क्यों बदला है, मोदी जी क्यों ये करते हैं, ये सब बातें आने वाले दिनों में पता लगेगा। मुझे आज उसके ऊपर प्रतिक्रिया नहीं करना है, लेकिन देश हित का ही निर्णय देश के प्रधानमंत्री ने लेना चाहिए। देश का हित हो उसमें देश के प्रधानमंत्री ने निर्णय नहीं लेना चाहिए। ये भूमिका पूरे मैं और मेरे साथ देशवासियों की भी भावना यही रहना चाहिए। तो अब नरेंद्र मोदी जी देश की पूरी प्रॉपर्टी बेचकर उनके मित्रों को देना चाहते हैं, उनका कर्जा माफ़ करना चाहते हैं, तो ऐसी सोच के प्रधानमंत्री अगर देश में हैं तो इनसे उम्मीदें क्या करेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।